नमस्कार मित्रांनो, मी आहे महादेवीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी बनवणार आहे थंडी स्पेशल शेवगा सूप। चला रेसिपीकडे जाऊया। चला मित्रांनो, आता आपण शेवग्याच्या सूपची तयारी करू। सगळ्यात अगोदर आपण शेवगा टाकून घेऊ कुकर मध्ये आणि 3 टमाटे एकातनं 2 भाग करून टाकून देऊया कुकर मध्ये। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकू। अर्धा चम्मच मीठ टाकू। थोडीशी हळद टाकू। आणि 1 तांबे पाणी टाकून घेऊ। चला आता ह्याला कुकरला 1 शिट्टी लावून घेऊ आपण। गॅसवरती ठेवलेला आहे कुकर। चला मित्रांनो, शेवगा आपल्याला तयार झालेला आहे। आता शेवग्याला आपण गरफून घेऊ आणि चाळणीमध्ये चाळून घेऊया। बघू शकता असं तयार झालेलं सूप। आणि ह्याला तडका लावू आपण। चाळून घेऊ आता चाळणीमध्ये। मित्रांनो, आता आपण गरफून घेतलेले आहे शेवग्याची शेंग आणि टोमॅटो ते काढून चाळणीमध्ये गाळून आता ह्याला आपण तडका लावून घेऊया। मित्रांनो, आता आपण तडक्याची तयारी करूया। लायटर मारून घेऊ गॅसवरती। 1 चम्मच तूप टाकूया। तूप गरम झाल्यावरती तूप गरम झाले की लसूण टाकून घेऊया तुपामध्ये। चांगला असं लालसर लसूण भाजून घेऊ तुपामध्येच। तूप गरम झालेलं आहे। आता लसूण टाकून घेऊया तेलामध्ये। भरपूर सारा लसूण टाकायचा असं जास्त। थोडीशी अद्रक टाकायची त्याच्यामध्येच। चमच्याने हलवायचं थोडं। लसूण लालसर झाला की थोडे जिरे टाकायचं, चवीपुरते जिरे आणि थोडी चिली फ्लेक्स। लसूण लाल झाला की सूप मध्ये टाकून द्यायचं तडका। हलवून घ्यायचं थोडा लालसर लसूण झाला की। चला आता लालसर भाजलेला लसूण आता तडका लावू। आता गॅस बंद करून घेऊया। आता तडका लावून घेऊया। चला मित्रांनो, आपलं तयार आहे सूप। आता ह्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊ। काळी मिरी पावडर, कोथिंबीर, थोडेसे अजून थोडे चिली फ्लेक्स, थोडीशी काळी मिरी पावडर आणि 1 दणकून उकळी घेऊ याला। चला मित्रांनो, आता आपलं तयार आहे असं सूप। तर गॅस बंद करून घेऊ। उकळी आलेली आहे। एक नंबर सूप तयार झालेलं आहे आपलं। चला या मग प्यायला सूप। तयार आहे मित्रांनो आपलं सूप। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका।